हाय गाईज, खूप दिवस झाले आपण एखादा असा ब्लॉग नाही केला. आय थिंक खूप वर्ष, आणि खूप वर्ष म्हणणं हे बरोबर राहील. बिकॉज वी हॅव नॉट मेड एनी टाईप ऑफ लॉंग व्हिडिओज वेअर वी डिस्कस अबाउट spirituality or stuff I used to make before. मी जे आधी व्हिडिओ बनवायचो त्याचं जे काही नॉलेज असायचं, जे काही मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचो, त्या सर्व गोष्टी मी कुठून तरी बघितलेल्या असायच्या, कुठून तरी ऐकलेल्या असायच्या. त्या कुठल्याच गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच अप्लाय केलेल्या नव्हत्या, आणि त्या गोष्टी मी अप्लाय केल्या नव्हत्या. तर त्या फक्त गोष्टी मी तुम्हाला सांगत होतो की कुणाच्या दुसऱ्याच्या अनुभवावरून मी त्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो. त्या एवढ्या कन्व्हिक्शननं मी सांगायचा प्रयत्न करत होतो की समटाईम जे मला सांगायचं आहे त्याच्यातून मी खूप भरकटायचो, आणि त्याच्यातून जो मेसेज मी तुम्हाला पास ऑन करायचा प्रयत्न करतोय तो पण आय थिंक कधी तुम्हाला पास ऑन झालाच नाही, आणि तो मलाही कधी अनुभवत नव्हता. त्यामुळे मी तुम्हाला ते सांगणं ते कितपत योग्य होतं ह्याचं पण मला आता थोडंसं जाणीव होत आहे की ह्या आजचा व्हिडिओ बनवण्याचं मागं उद्दिष्ट असं आहे की आता 2024 हे वर्ष संपत आलेलं आहे, आणि मला वाटतं की पहिला व्हिडिओ मी जो अपलोड केला होता तो 2019मध्ये अपलोड केला होता. द फर्स्ट व्हिडिओ आय अपलोडेड वॉज इन 2019 मे बी. सिन्स देन आय हॅव दिस यूट्यूब चॅनल वेअर आय पोस्ट डिफरंट व्हिडिओज. माझ्या चॅनलवरती असं मी रिस्ट्रिक्ट नाही केलेलं स्वतःला की मी अशाच टाईपची व्हिडिओ अपलोड करीन की जेणेकरून माझा काही जॉनरा नाही आहे. आय ट्राय टू कीप द माय कंटेंट मोर रिअल ॲज पॉसिबल, बिकॉज आपल्याला आयुष्यामध्ये फक्त एका सेटमध्ये आपण राहत नाही. आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. आपली पर्सनॅलिटी ॲज ए बीइंग अ ह्युमन बीइंग आपण आपल्याला लिमिट नाही करू शकत. आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी असतात, जसं की संगीत आहे, जसं की एखादं खाद्यपदार्थ आपल्याला खायला जे आवडतात, जसं की आपली पर्सनल लाईफ्स आहेत, आपले रिलेशनशिप्स आहेत, बाहेरचं जग आहे, पैसे कमवणं आहे, आणि नोकरी आहे, आपले आईवडील आहेत. जसं जसं टाईम पुढे जाईल तसं आपल्यामध्ये शरीरामध्ये काही बदल होत जातात. आपल्याला नवीन गोष्टी, नवीन बुक्स आपण वाचतो, आपण वेगवेगळ्या गोष्टी आपल्या माइंडमध्ये आपण कल्चर करत असतो. त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी पण असतात, काही वाईट गोष्टी पण असतात, काही चांगले अनुभव पण असतात आणि काही वाईट अनुभव असतात. पण मला असं वाटतंय की जे काही वाईट अनुभव किंवा चांगले अनुभव आपल्याला येतात ते मोस्टली जे अनुभव असतात ते आपल्या प्रिकन्सिव्ह नोशन, आपले जे एक सेट ऑफ कन्स्ट्रक्ट जे आपल्या माइंडमध्ये आपण ऑलरेडी फॉर्म केलेलं आहे ओव्हर द पिरियड ऑफ इयर्स. बिकॉज सिन्स वी बॉर्न वी द पीपल इन आवर फॅमिली, लाईक वी हॅड अ कंपनी ऑफ आवर पेरेंट्स. आपले आई वडील हेच आपल्यासोबत लहानपणी असतात, आणि त्यांचे अनुभव त्यांनी जे आयुष्यात तुमचे शिकलेले आहेत ते आपल्यावरती कल्टिवेट करतात. जसं की सिग्मंड फ्रॉइडची जी थेरी आहे त्याच्यामध्ये सिग्मंड फ्रॉइडचा एम्पसिसच होता की त्याच्या स्टडीवरती जेव्हा एखादं बाळ जन्माला येतं तर फर्स्ट ऑफ ऑल त्याच्यामध्ये ॲक्च्युली ह्युमन चे 3 पार्ट, जसं की सायको अनालिसिस जे सिग्मंड फ्रॉइडने जे स्टडी केलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे. त्याच्यामध्ये आहे, एक आहे इगो, एक आहे आयडी ईड, एक आहे सुपर इगो. तर इगो हा पहिल्यांदा आपण ईडबद्दल बोलू. ईड म्हणजे हा कम्प्लिटली प्लेजर बेस्ड आहे, आणि प्लेजर बेस्ड मीन्स द एव्हरी सिंगल क्रीचर ऑन दिस प्लॅनेट हू हॅज द कॉन्शियसनेस डज हॅव ईड. ईडसाठी तुम्हाला कोणतेही एफर्ट्स घ्यायला लागत नाही. नॅचरली द गॉड गिवन, ऑर यू कॅन सी नॅचरली आपल्याकडे ईड असतं. ते टोटली प्लेजर ड्रिव्हनवरती वर्क होतं. लहान बाळाला शिकवायला लागत नाही की त्याला तोंडामध्ये घास घातल्यानंतर तो त्याला गिळायचा आहे, किंवा एखाद्याला लहान बाळाला सांगाल किंवा एखाद्या प्राण्याला सांगायला लागत नाही की त्याला भूक लागली आहे, किंवा सेक्स इज ऑल्सो ईड, पार्ट ऑफ ईड. इज प्लेजर ड्रिव्हन ॲक्टिव्हिटी. तर ईड बद्दल आपल्याला आता शिकायची काही गरज लागत नाही. हे फिजिकल टेंडन्सीज आपल्यामध्ये ऑलरेडी असतात. तर सेकंड पार्ट येतो तो असतो म्हणजे इगो.
इगो म्हणजे आपण आपल्याला कसं बघतो आणि आपल्या भोवतालच्या ज्या आयुष्याला आपण कसं आपल्यासोबत कोरिलेट करतो. तर इगोमध्ये मोस्ट ऑफ द टाईम ॲनल रिटेन्शन ची फेज येते. त्याच्यामध्ये आपले आई वडील आपल्याला शिकवतात की आपल्याला मध्ये जे आपल्या टेंडन्सी आहेत आपल्याला त्या कशा कंट्रोल करायच्या आहेत. कंट्रोल विल बी द नेगेटिव्ह वर्ड फॉर इट बिकॉज कंट्रोल कॅन ऑल्सो अफेक्ट नेगेटिव्हली when it comes to the handling this tendencies. सो मी म्हणेन की आपल्याला कशा या गोष्टी रेग्युलेट करायच्या आहेत जेणेकरून आपण सोसायटीमध्ये जगू शकेल. कारण ॲज अ बिईंग पार्ट ऑफ बिईंग अ ह्युमन बिईंग वी कॅनॉट लिव्ह ॲज दॅट ऑफ द ॲनिमल्स. although we have the physicality of the animals but the humans have a different level of consciousness when it comes to the other creatures. So ह्युमन सोसायटीमध्ये राहत असताना आपल्याला लहानपणी आपले आईवडील काही गोष्टी शिकवतात त्यात टीचर्स आपली नंतर स्कूलचे टीचर्सचा पार्ट नंतर येतो. तर त्यामध्ये काही गोष्टी असतात जसं की ॲनल रिटेन्शन मीन्स सिग्मंड फ्रॉइडने सांगितलं आहे की शी करणे म्हणजे टॉयलेटला जाणे ही ॲक्टिव्हिटी ही कम्प्लिटली प्लेचर बेस्ड आहे, ईड बेस्ड आहे. तर आपण कुठे पण जाऊन शी नाही करू शकत, आपण कुठे पण जाऊन टॉयलेट नाही करू शकत. ह्याला आपण ॲज अ काय म्हणतात एक संदर्भ घेतलेला आहे की जशी ह्युमन टेंडन्सीज आहेत जसं की सेक्स असेल, सेक्शुअल ड्राईव्ह असेल, नंतर तुमची जी आपल्या बॉडीतून जे वेस्ट बाहेर पडतात ते असेल, थर्ड थिंग आपल्याला जी भूक लागते त्यासाठी आपण खातो, आपण अन्नग्रहण करतो. तर या ज्या बेसिक टेंडन्सी आहेत ह्युमन टेंडन्सी या आपल्याला रेग्युलेट कशा करता येईल जेणेकरून आपण एक सोसायटीमध्ये चांगलं ह्युमन बिईंग म्हणून राहू शकेल. आणि आपल्या या टेंडन्सीचा दुसऱ्यावरती काही चुकीचा परिणाम किंवा दुसऱ्याला आपल्या या टेंडन्सीचा दुसरा काही त्रास होणार नाही, ह्याला ॲडल रिटेंटिव्ह ट्रेनिंग म्हणतात. आणि इथे आपला इगो फॉर्म होतो. यामध्ये इगो एकदा फॉर्म झाला तर आपल्यामध्ये जे आपण जो स्वतःचा एक इगो जो नंतर फॉर्म करतो अकॉमोडेट करायला आपल्याला या ह्युमन सोसायटीमध्ये, त्याला आपण सुपर इगो म्हणू शकतो. किंवा सुपर इगो मीन्स त्यामध्ये खूप सारे असे बाहेरचे इन्फ्लुएन्स पण असतात. त्याच्यामध्ये आपले काही ट्रॉमाज असतील, त्याच्यामध्ये आपले काही पर्सनल एक्सपिरियन्सेस असतील किंवा आपण ज्या गोष्टी शिकल्या असेल ह्या आपला सुपर इगो फॉर्म करतात. तर हे झालं बेसिकली सिग्मंड फ्रॉइडची थिअरी. हा व्हिडिओबद्दल असं बोलायचं होतं की मला ह्या ज्या बेसिक्स आहेत ज्या ह्युमन नेचरबद्दल किंवा ह्युमन सायकॉलॉजीबद्दल ह्याच्याबद्दल आपल्या देशामध्ये खूपच कमी शिकवलं जातं. आणि जेव्हा आपण शाळेत होतो तेव्हा आपल्याला मोस्ट ऑफ द टाईम आपल्याला हिस्ट्री, जॉमेट्री, फिजिक्स, केमिस्ट्री या सर्व गोष्टींमध्ये शिकवलं गेलं. पण एक नैतिक ज्ञान सिम्पल छोट्या मोठ्या गोष्टी जसं की खोटं नाही बोललं पाहिजे किंवा कचरा नाही केला पाहिजे, कोणाला हानी नाही पोचवली पाहिजे, कोणाला मारलं नाही पाहिजे, या गोष्टी आपल्याला सांगण्यात आल्या. जस्ट आपल्याला हे ॲज अ फीड करण्यात आल्या आपल्याला. पण ह्याच्याबद्दल आपल्याला कधी काय म्हणतात का नाही केल्या पाहिजे ह्याच्याबद्दल कधी सांगितलं झालं केलं नाही. खोटं का नाही बोललं पाहिजे ह्याच्याबद्दल आपल्याला कोणी सांगितलं नाही. तर ह्या ॲक्टिव्हिटीज खूप सुपरफिशियल नॉलेज झालं आपल्याला. ह्याच्याबद्दल आपण कधी विचार स्वतःहून नाही केला. कारण विचार करण्याची क्षमता तेव्हाच निर्माण होती जेव्हा तुम्हाला त्या गोष्टीबद्दल पूर्ण तात्पर्य किंवा पूर्ण डीप लेवलला जाऊन एक ओपननेस दिला नाही जात. जोपर्यंत तुम्हाला एक गोष्टीबद्दल तुम्हाला जोपर्यंत कळणारच नाही की ती गोष्टीमध्ये एवढी खोल आहे किंवा ती गोष्टीमध्ये इतका एक गूढ अर्थ लपलेला आहे, तोपर्यंत तुमच्यामध्ये जिज्ञासाच तयार होणार नाही, तुमच्यामध्ये क्युरिओसिटीज तयार होणार नाही, तुमच्यामध्ये एक ड्राईव्हच तयार होणार नाही की आपण त्या गोष्टीबद्दल विचार करू, आपण त्या गोष्टीबद्दल खोलवर जाऊन विचार करून समजून घेऊ की ती गोष्ट काय आहे. तर तो ओपननेस तयार होण्यासाठी आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये खूप बदल केले पाहिजेत. त्याच्यामध्ये सायकॉलॉजीचा पार्ट आहे तो आपण मी असं म्हणत नाही की लहान मुलांना तुम्ही डायरेक्टली सायकॉलॉजीबद्दल ज्ञान द्यायला चालू करा किंवा जे ॲडल्ट पार्ट आहे जो सायकॉलॉजीचा तो लगेच इंट्रोड्यूस करा मुलांमध्ये. पण छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतील जसं की एक विचार करणे, जेणेकरून ज्या मुलांमध्ये विचार करण्याची आणि रॅशनॅलिटी लहानपणीपासूनच जनरेट व्हायला चालू होईल, हे पण आपण बघितलं पाहिजे. ॲट द सेम टाईम we have to balance both of these things. The rationality part is there and also there is another part that is cultivation of liking for the nature.
लायकिंग फॉर द फ्रेंच, लायकिंग फॉर द नेचर मीन्स दॅट वी आर कमिंग फ्रॉम द नेचर. आपण नेचरमधून आलेलो आहोत आणि आपल्यामधलं नेचर, ह्युमन आणि नेचरमधलं जे कनेक्शन आहे ते खूप आणि खूपच एकदम असं जवळच आहे. पण आजकालच्या जीवनामध्ये आपण बिल्डिंग्समध्ये राहतो, उंच उंच बिल्डिंग्स, कॉन्क्रीटचे जंगल झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी आपलं कनेक्शन जे नेचरसोबत आहे ते कमी होत चाललेलं आहे. अवतीभोवती जे आपले प्राणी असतात ते मोस्ट ऑफ द टाईम आपल्याकडे फक्त मांजर आणि कुत्रा आपल्याला दिसतात, आपण शहरामध्ये राहतो. तर बाकीचे जे पक्षी आहेत, झाडं, फुलं, जे बायोडायव्हर्सिटी, जे वेगवेगळ्या प्रकारची फळं, फुलं, पक्षी, जे नेचरचे जे डिफरंट एलिमेंट्स आहेत त्याच्याशी लहान मुलांना इंट्रोड्यूस लहानपणीपासून करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यातूनच त्यांना त्यांच्याबद्दल आवड निर्माण होईल, त्यांच्याबद्दल एक जवळीक त्यांना वाटेल, की मग अजून त्यांची क्युरिओसिटी वाढेल की ह्या बाबा आपल्या दैनंदिन जीवन, शाळेला जाणे, येणे, खाणे, पिणे, ह्याच्यातून पण त्यांना अजून एक जग आहे ह्याच्याबद्दल कळेल. आणि ह्या जगातून खूप सायलेंट असे मेसेजेस असतात ते कॅच होईल जर त्यांच्यामध्ये ती क्युरिओसिटी जर आपण पहिल्यांदा तयार केली असेल. आणि नंतर जेव्हा ते नेचरमध्ये जातील तेव्हा त्यांना काही गोष्टी कळून येतील की ज्या गोष्टी पुस्तकात त्यांना कधी शिकता येणार नाहीत, आणि त्या गोष्टी त्यांच्यासोबत आयुष्यभर राहतील. आणि त्यांना आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात, जसं की आपण ॲडल्ट होतो, एक लहानपणी आपलं एक जग असतं, त्यामध्ये आपले आईवडील आपल्याला एक प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटवर ठेवत असतात. त्यांचं आपल्यावरती लक्ष असतं की मुलगा आपला काय खातो, कुठे जातो, कुणासोबत जातो. पण जेव्हा तुम्ही ॲडल्ट होता, जेव्हा तुमची शाळा संपते, जेव्हा तुम्ही कॉलेज लाईफमध्ये येतात, तेव्हा एक डिफरंट पर्स्पेक्टिव्ह असतो. लहान आईवडिलांचं लक्ष थोडं आपल्या मुलांपासून कमी झालेलं असतं, कारण त्यांना एक शाश्वता असते की त्यांची मुलं जरी बाहेर जात असतील तेव्हा ते केपेबल आहेत स्वतःला प्रोटेक्ट करण्याबद्दल. पण त्या फेजमध्ये पण थोडंसं लक्ष असतंच आईवडिलांचं आपल्याला मुलांकडे. तर जेव्हा ती स्टेज पण पार होते, जेव्हा तुम्ही ॲडल्ट लाईफमध्ये जाता, तेव्हा तुम्ही स्वतः राहायला लागतं, दुसऱ्या शहरात जाऊन नोकरी करता वगैरे सगळ्या गोष्टी करता, त्यावेळी जे चॅलेंजेस येतात त्यावेळी तुम्ही कम्प्लिटली एकटे असता. मोस्ट ऑफ द पीपल आर अलोन इन दी सिच्युएशन्स. तो या सिच्युएशन्समध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतील. जसं की जसं तुमचं वय वाढत जाईल, तुम्ही 30 किंवा 35 वर्षाचे व्हाल, तेव्हा तुमच्या आईवडिलांचं वय जास्त झालेलं असेल. ते ज्या गोष्टी त्यांच्या यूथमध्ये जे करायला केपेबल होते त्या गोष्टी त्यांना आता ते करू शकत नाहीत, किंवा त्यांना ते करायला लावणं हे चुकीचं आहे. तर या स्टेजमध्ये तुम्ही स्वतःला खूप स्ट्रॉंग करणे, स्वतः स्ट्रॉंग राहणे आणि इंटरनल लर्निंग, इंटरनल नर्चरिंग तुमचं कसं होईल याच्यावरती तुम्हाला भर देण्यासाठी, जर तुमचं मूलभूत तुमची लहानपणी जे शिक्षण ते तुम्हाला दिलं नसेल, तर तुम्हाला ॲडल्टहुडमध्ये तुम्ही जाल तेव्हा त्या गोष्टी समजून घेणे आणि परत त्या गोष्टीबद्दल शिकण्यासाठी तुमच्याकडे एक तर टाईम नाही आहे, आणि सेकंड थिंग तुमच्याकडे ती कधी उपलब्धता आहे ह्याचं तुम्हाला जाणीवच नाही आहे. तर मग ते खूप अवघड होऊन जाईल. तर ह्यासाठी इमोशनल वेलबिंगसाठी, मेंटल वेलबिंगसाठी, फिजिकल वेलबिंगसाठी या सर्व गोष्टी लहानपणीपासून आपल्या अभ्यासक्रमामध्ये, आपल्या शिक्षणामध्ये समाविष्ट करणे खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. आणि 2024मध्ये माझा प्रयत्न राहील की मी जे काही व्हिडिओ बनवीन ते व्हिडिओज फक्त आणि फक्त ॲडल्ट लोकांसाठी नाही, तर हे सर्वांना बघता येतील, सर्वांना समजता येतील. इवन लहान मुलं जरी हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनाही याच्याबद्दल समजेल आणि ते त्यातून काहीतरी फायदा घ्यायचा प्रयत्न करतील. आणि हे माझं यूट्यूब चॅनल चालूच असेल. हे व्हिडिओज तुम्ही कधी पण येऊन पाहू शकता. 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 15 वर्षांनी हा व्हिडिओ कायमचा इथेच असेल यूट्यूबवर, तर तुम्ही कधी पण या, कधी पण पहा. आणि यूट्यूब आय थिंक असा मीडियम आहे जिथे तुम्हाला कुठलाही मंच किंवा कुठलेही पैसेही तिथे घालायची गरज नाही. तुम्ही इथे येऊ शकता आणि तुमचं जे काही तुमचं नॉलेज असेल, तुमचं जे अंडरस्टँडिंग असेल, तुमचं जे तुम्हाला जे जगासोबत शेअर करायचं असेल ते तुम्ही इकडे करू शकता. आणि त्यामुळे मला वाटतं आपण अशा काळात जगतोय जिथं आपण खूप फॉर्च्युनेट आहोत की आपल्याला ही सगळी टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत. कारण जुन्या काळात जर तुम्ही पाहिलं तर लोकांना लिटरली जे थोर गुरु वगैरे होऊन गेले त्यांच्याकडे ही उपलब्धता नव्हती की त्यांचे जे मेसेजेस आहेत ते लोकांकडे पास ऑन होतील.
मग त्यांनी काही पुस्तके लिहून ठेवली, काही ठिकाणी त्यांचे लेखन करून ठेवले. पण जसं शेवटी त्यांनी ते केलं होतं, ते कागदावरती होतं आणि कागदाला एक लाईफ लाईन असते आणि त्या लाईफ नसल्यामुळे त्यांचे जे ज्ञान होतं, त्यांचं जे नॉलेज होतं ते कुठं ना कुठेतरी हरवून गेलं. तर आपण आपल्या काळात जर राहतो आहे तिथं आपल्याला टेक्नॉलॉजी आहे, आपल्याकडे सर्व गोष्टी आहेत, तर आपलं हे जे कंटेंट आहे, जो व्हिडिओ आपण आता बनवतोय, हा मे बी 100 वर्षानंतर पण लोकांकडून बघण्यात येईल आणि 100 वर्ष झाली तरी लोक अप्रिशिएट करतील की आपल्याला आपण कुठल्या तरी एका वेगळ्या फॉर्ममध्ये तिथे आपण जिवंत असल्यासारखं आपल्याला एक अस्तित्व राहील त्या व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये आणि आपले शब्द, आपले विचार, त्या काळाची ते काळ कसा होता या सगळ्याबद्दल नॉलेज फ्युचरमधल्या लोकांना मिळेल. आय नो हा व्हिडिओ खूप रॅन्डम होता, याच्यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी डिस्कस पण नाही, पण जसं मला वाटलं की मला हा व्हिडिओ बनवावा लागेल. आणि तुम्ही एक पॅटर्न बघितला असेल माझ्या व्हिडिओजमध्ये की मी व्हिडिओ कधी इंटेन्शनली किंवा एखाद्या व्ह्यूज मिळवण्यासाठी किंवा एखाद्या टॉपिकबद्दल कधी बनवलेलं नाही. मोस्ट प्रॉब्ली मी जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा मला ॲक्च्युली आतून एक कॉलिंग म्हणू शकता तुम्ही आलेली असते की ती व्हिडिओ बनवावा. आणि तसं मी बसलो होतो आणि मला विचारायचा की बाबा एक रिलॅक्स व्हिडिओ बनवू ज्यामध्ये आपण एक 1-on-1 हार्ट टू हार्ट कॉन्व्हर्सेशन करायचा प्रयत्न करू. तर 2024मध्ये तुम्हाला काय एक्सपिरियन्स आले आणि तुम्ही काय तुमच्यामध्ये बदल घडले आहेत, काय गोष्टी तुम्हाला मन मोकळे करून जर सांगायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बोलू शकता. नक्कीच मी त्याला वाचेन आणि रिप्लाय करेन. आणि इतके वर्ष माझ्यासोबत राहिल्याबद्दल यूट्यूब चॅनलवर माझे काही जास्त सबस्क्रायबर्स नाही आहेत, 300 ते 400 माझे सबस्क्रायबर्स आहेत. आणि जे लॉयल आहेत ते अजून पण माझे व्हिडिओज बघतात, व्हिडिओज लाईक करतात आणि माझे जेन्युइन सबस्क्रायबर्स आहेत. तर त्यांना थँक्यू आणि हॅपी न्यू इयर. आणि मी आशा करतो की 2025 जे येणारं वर्ष आहे ते सर्वांसाठी चांगलं, म्हणजे एक ग्रोथच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, फक्त वेल्थच्या ग्रोथने नाही तर इनर ग्रोथच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं चांगलं जावं, हीच माझी शुभेच्छा. थँक्यू.